मंगळसूत्र पण देऊन दे ना. मंगळसूत्र काकाजी थोडस खांदा करा. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि नवनवीन व्लॉग नेहमी बघत राहा. तर आम्ही कुठं चालले तुम्हाला समजलेच असेल, तर व्लॉगला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्लॉगमध्ये खूप मजा येईल. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज कुठे चाललो आम्ही तुम्हाला सांगते. आम्ही सगळे कुटुंब मेंबर मिळून चाललो आहे. नवसाचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर लग्न सोहळ्याला पण जायचं आहे. तिथेच आम्ही निघलो सगळेजण. तर आज आम्ही थोडंसं लेट पोचलो, नेहमीचंच आहे. तर नवसाचा कार्यक्रम तर झालाच होता. इथं देत आहे दादा प्रसाद. तर चला म्हटलं प्रसाद तरी घेऊन घेऊ. तर मी घेतला इथं प्रसाद आणि नंतर चालू केला कार्यक्रम. त्यानंतर दिलं आम्हाला पाणी लांबून आल्यानंतर पाणी तर प्यावंच लागतं. पाणी दिल्यानंतर नाश्ता दिला. भूक पण लागली होती. चला म्हटलं नाश्ता तरी करून घेऊ. तर इथं करत आहोत आम्ही नाश्ता. आम्ही सगळ्यांनी नाश्ता घेतला आणि करत आहोत इथं नाश्ता. त्यानंतर आता इथे आल्या आमच्या मोठी आईला तर माहीतच आहे मी व्लॉग करते. आणि मोठी आई माझी नेहमी रोज व्लॉग बघते. मला हे तर माहीतच आहे, कारण त्यांनी नेहमी मला कमेंट करतच असतात. तर त्या म्हणाल्या नेहमी व्लॉग करत जा. म्हणाल्या की व्लॉग कर छान करतेस. त्यानंतर चालू झालं इथं गप्पा गोष्टी. तर हा आमचा पिल्लू पण आला होता. पिल्लूला तर यावंच लागते, कारण पिल्लूशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला रंगत नाही. पिल्लू तर पाहिजे. तर त्यानंतर झाला इथं कार्यक्रम सुरू. तर आम्ही जो काही ऐर केला होता तो द्यायचा राहिला होता. पण ताई काही एका जागी भेटतच नव्हत्या, कारण त्यांच्याच घरचा कार्यक्रम म्हटलं तर त्या कुठे एका जागी थांबणार. त्यांना तर आल्या गेल्या पाहुण्यांचे स्वागत करायला, त्यांना काय हवं नको ते पाहायचं होतं. म्हणून त्या ताई काही सापटतच नव्हत्या. मग आम्ही म्हटलं एका जागी तरी थोडं बसा, आम्हाला तुमचं जे काही ऐरपट्टी करायची ते करू द्या, मग तुम्ही वाटेल तिथेच जा. तर त्यानंतर मी करत आहे त्यांना ऑप्शन. जे काही त्यांना अहेर आणला त्यांना देत आहे इथं. तर मी देत आहे सगळ्यांना. पहिलं मी अक्षदा हळद कुंकू लावून घेतलं एकाच वेळी. आता देत आहे मी अहेर. तर मोठी आई म्हणाल्या की काय गरज होती, कशाला आणलं. पण मी म्हटलं नाही, आमचं जे काम आहे ते आम्हाला करावंच लागेल. तर इथं करत आहे अहेराचं काम. माझ्याबरोबर आमच्या ताई पण करत आहे. त्यांचं पण राहिलं होतं, कारण आम्ही लेट आलो होतो ना, म्हणून आमचं राहिलं होतं. तर आमची इथं खूपच मजा चेष्टा मस्करी चालू आहे, कारण हे माझे दीर आहे. तर ते आपल्या वहिनीची मजाक तर चेष्टा करणारच, हे तर आहेच. तर हे माझे दोन्ही लहान दीर आहे. एक मोठे दादा आहे तर एक लहान दादा आहे. अहेर झाल्यानंतर मी म्हटलं चला आपण मंदिराचं पण दर्शन घेऊन येऊ, देवस्थानात पण जाऊन येऊ. त्यानंतर सगळा कार्यक्रम इथलं उरकल्यानंतर आम्ही सगळे मिळून गेलो मंदिरामध्ये, कारण मी कधीच आली नव्हती या मंदिरामध्ये. म्हणून म्हटलं चला या निमित्तानं तरी यायला भेटलं. तर मग आम्ही मिळून मिसळून चाललो आहे मंदिरामध्ये देवदर्शन करायला. तर इथं आम्ही जातो सगळेजण मिळून देवदर्शन करायला. तर हे मंदिर आहे पांढरकवडा येथील हनुमानाचे देवस्थान आहे. तर इथं मी कधी आली नव्हती, पहिल्यांदाच येत आहे. तर मी विचारलं कोणत्या साईडला जायचं आहे, तर माझं चिराग म्हणत आहे त्या साईडने जायचं आहे मम्मा. तर आम्ही मग दुसऱ्या साईडने गेलो, कारण मला माहिती नव्हतं. तर इथं खूप सारे लहान मुलाची खेळणी आणि आपल्या पूजेचे सामान सगळं मिळत होतं. त्यानंतर मी थोडंसं अगरबत्ती नारळ वगैरे घेतलं आणि इथं आम्ही जात आहोत मंदिरात आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं, कारण खूप दिवसानंतर मी मंदिरात आली होती. नाहीतर इतक्यात काही आपल्या कामाच्या गडबडीत कुठं काही जाणं होतं, आपल्याच घरचे कामं संपत नाही तर कुठं काही येणं झालं. बरं झालं यात्रे निमित्तानं आम्हाला यायला भेटलं, नाहीतर इथं यायचा काही योग आला नव्हता. त्यानंतर आम्ही मंदिरात एंट्री केली. मंदिरात भरपूर भाविक मंडळीची गर्दी तर जमलीच होती. हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे, कारण इथे जे कोणी आपल्या मनातलं काही बोलतात ते त्याचा नवस पण फेडायला येतात. असं म्हणजे खूप काही आहे इथं. मी इथं पहिल्यांदाच आली होती म्हणून मला काही तेवढं माहिती नाही, पण हे मंदिर खूपच फेमस आहे.
तिथं आम्ही मंदिरात नमस्कार केला. आम्हाला तर काय आतमध्ये जायची एंट्री नव्हती, लेडीज लोकांना आतमध्ये जायची एंट्री नाही असे म्हणत होते. मी म्हटलं ठीक आहे, नाही तर नाही. इथूनच मग मी नमस्कार केला. छान मग आमचं नमस्कार झाला आणि थोडा वेळ म्हटलं बसू आपण, कारण असं तर का आपण येत नाही, पण याच निमित्तानं आलं तर गडबड कशाला करायचं. मस्त छान मस्त देवांचे नमस्कार घेतला आणि काय हवं नको आपलं सगळं काही जे काही आपल्या मनातले होतं ते सगळं मी देवाला सांगून दिलं आणि बाहेर बसले. तिथं आहे भरपूर लेडीज बसल्या होत्या, कारण वातावरणच इतकं प्रसन्न होते की कोणाला पण इथं 2 मिनटं बसावं आणि जावं असं वाटतंच. त्यानंतर म्हटलं आपण इथनं आल्यासाठी 2 मिनटं बसूया, इथं छान रिलॅक्स होऊया, त्यानंतर पुढं जाऊया. तर त्यानंतर आम्ही बसलो. तर आमचा नारळ फोडायचा, तिथं नारळ फोडायला काहीच जागा नव्हती. मग म्हटलं कसाला इथं कचरा करायचा, तर आम्ही बाहेर नारळ फोडायची व्यवस्था होती, तिथंच चिरागने नारळ फोडून आणलं. तर तोच प्रसाद मी सगळ्यांना वाटला. आणि हा आहे देवस्थानाच्या बाहेरचा परिसर. इथं मस्त कमळाची फुलं होती, खूप सुंदर होती, पण ते थोडं खोलात असल्यामुळे मी आपल्या लहान मुलांना बाहेरच ठेवलं, कारण आमचे चिल्लीपिल्ली खूप हुशार आहेत, कारण नाही म्हटलं तिथं जातात. तरी आमचा अधू गेला. माझं लक्ष नव्हतं, तर असंच होतं, नजर हटी दुर्घटना घटे, कारण आमचा अधू तर जास्तच हुशार आहे. त्यानंतर आम्ही सगळं देवस्थानाला फेरफटका मारल्यानंतर आलो. तर इथं चालू होतं एक विवाह सोहळा संपन्न होत होता. तर हे आहे प्रेमयुगल. तर यांचं इथं लग्न सोहळा चालू होता. तर मला यांचं लग्न पाहून इतकं भारी वाटलं की नवरदेव आणि नवरी पण मस्त दिसत होते. तर इथं मी त्यांचंच लग्न कॅप्चर करत आहे. हे पायावर टाक, हे उलट झालं, हे का नाही झालं. तू डोक्यावर टाक सौरभ, हे पायावर पाहिजे, पायावर टाकत होती, पायावरच टाकत, तू डोक्यावर टाक ना. मंगळसूत्र पण देऊन दे ना, मंगळसूत्र हे पायावर टाकत. काकाजी थोडंसं खांदा करा. ठीक आहे, 5 गाठी पाठवले पहिले 5 गाठी इकडे 3 पाणी पण 2 पा एका 2 पा इकडे 2 पाणी इकडे 3 5 अरे
हो काय एकाच ना आली पाहिजे अलग 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 घेतलाय खोटं आहे का? माझी चप्पल मी कुठं काढून ठेवली का? का गेली का काय चप्पल? चिराग माझी चप्पल शोध बरं. हा सापडली सापडली. मी म्हटलं गेली का काय? एक सापडली, एक सापडली, दुसरी बापू हे असे आहे पाय. ह्या याचा दुसरा जोड पाय बरं. हा भेटली कोणतरी फेकली वाटते इकडं. भेटली जवळच होती पण दिसत नव्हती. चला सापडली. तुझी सापडली का नाही? चला मग. चिराग तुझी चप्पल सापडली? तिकडं आताच घेऊन आला होता. चल मग. हा आहे दादू. या दादूचाच नवसाचा कार्यक्रम होता पण तो चक्क थकून गेला आहे. छोटासा बाळ थकणारच आणि मामाच्या मांडीवर झोपून गेला. त्यानंतर झाले होते जेवणाची वेळ. तर चला म्हटलं आपण जेवण करूया. तर मस्त जेवणामध्ये पुरणपोळीचा बेत होता. तर आम्ही इथं तिघीजणी जेवण करत आहोत. तर हे सकाळी आम्ही 12ला आलो होतो. आता 5 वाजून गेले होते. भूक पण खूप लागली होती. तर म्हटलं जेवण करून घेऊ. आता गावाला निघायची वेळ झाली होती. सगळे पाहुणे मंडळी गेलेच होते. आम्हीच राहिलो होतो. तर आता हे गावाला परतीचे वेळचा व्ह्यू आहे. किती सुंदर व्ह्यू दिसत आहे ना. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.